हॅलो किड्स, वेलकम टू माय चॅनल मराठी CBSE या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मराठी CBSE हा एक असा कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण CBSE पॅटर्नचं मॅथ्स मराठीमध्ये समजून घेणार आहोत। चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत सबट्रॅक्शन ऑफ नंबर्स यूजिंग नंबर लाईन। मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण ॲडिशन ऑफ नंबर्स यूजिंग नंबर लाईन। त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं नंबर लाईन कशी ड्रॉ करायची, त्याच्यावरती नंबर्स कसे लिहायचे आणि ॲडिशन करण्यासाठी त्याच्यावरती आपल्याला फॉरवर्ड काउंटिंग करावं लागतं। तसंच आता सबट्रॅक्शनमध्ये काय फरक आहे ते आपण बघूया। आता सबट्रॅक्शन करायचं म्हणजे काय करायचं असतं, आपल्याला कट करायचं असतं, बरोबर। जसं ॲडिशनमध्ये आपण फॉरवर्ड काउंटिंग करतो तसंच आपल्याला सबट्रॅक्शनमध्ये बॅकवर्ड काउंटिंग करायचं आहे। आता फॉरवर्ड म्हणजे पुढे आणि बॅकवर्ड म्हणजे मागे। चला एक्झाम्पलने बघूया। नंबर लाईन मी ड्रॉ केली, सांगितलं होतं तुम्हाला की नंबर लाईन कशी ड्रॉ करायची। एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची, त्याच्या दोन्ही साईडला ॲरोज ड्रॉ करायचे आणि 0 पासून 10 पर्यंत नंबर्स लिहायचे। आता एक प्रॉब्लेम बघूया आपण, 6 - 3। आता आपल्याला काय करायचं आहे, 6 मधनं मला 3 कट करायचे आहेत। तर 6 मधनं 3 कट कसे करणार आता मी, जसं ॲडिशनमध्ये सांगितलं तसंच आपल्याला काय करायचं, 0 पासून 6 पर्यंत एक जंप मारायची। सो 0 पासून 6 पर्यंत मी एक जंप मारली, बरोबर। आता मला 6 मधनं 3 कट करायचे। लक्षात ठेवायची गोष्ट सांगितली होती मी तुम्हाला, ॲडिशन करताना आपल्याला पुढे जायचं असतं, फॉरवर्ड काउंटिंग करायचं असतं। पण सबट्रॅक्शनमध्ये काय करायचं, आता आपल्याला मागे जायचं, बॅकवर्ड काउंटिंग करायचं। सो 6 पासून मला मागे यायचं, तर मला किती कट करायचे त्याच्यामध्ये, 3 कट करायचे। सो इथून ह्या 6 पासूनच कट करायला सुरुवात करायची, 1 2 3। सो आन्सर इज 3। जसं आपण सबट्रॅक्शन आधी शिकलोय, ऑब्जेक्ट्स यूज करून सबट्रॅक्शन मी तुम्हाला शिकवली, तर कसं एकदा चेक करून बघा आन्सर। तर 6 - 3 होतं, बरोबर। 6 आपण काय करतो, नेहमी बिगर नंबरचे बॉल बनवतो। सो 1 2 3 4 5 6 आणि आता मला कट किती करायचे त्याच्यामधून, 3। सो 1 2 3। सो हाऊ मेनी लेफ्ट, शिल्लक राहिलेले काउंट करा, 1 2 3। 3 आपण इथं लिहिलेलं आहे म्हणजे आन्सर करेक्ट आहे। समजली तुम्हाला सबट्रॅक्शन नंबर लाईनवरती करण्याची पद्धत समजली। चला मग आपण माझ्यासोबत हे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करा तुमच्या नोटबुकमध्ये। 6 - 1 काय करायचं, फर्स्ट स्टेप आपल्याला 6 वरती जंप मारायची। सो 6 वरती मी जंप मारली, त्याच्यामध्ये आता मला बॅकवर्ड काउंटिंग करायचं आहे म्हणजे मागे यायचं आहे। सो 6 - 1 आता मला किती मागे यायचं आहे, फक्त ओनली 1। सो मी 1 स्टेप मागे आले, 1 डिजिट मागे आले, तर मला आन्सर भेटला 5। सो 6 - 1 = 5। पुढे 7 - 5। सो 7 वरती जंप करते, 7 - किती आहे, 5। आपल्याला काउंट किती करायचं आता, 5। सो 1 2 3 4 5 आणि त्याला सर्कल करायचं। सो माझ्याकडे आन्सर किती आला, 2। सो 7 - 5 = 2। पुढे 8 - 4 8 पर्यंत जाते मी, 8 - 4 मला 4 डिजिट मागे यायचे। सो 1 2 3 4। सो आन्सर इज 4। सो 8 - 4 = 4। पुढे 5 - 3। सो 5 - 3। सो बॅकवर्ड काउंटिंग किती करायचं आपल्याला, चला तुम्ही सांगा। 3 डिजिट आपल्याला मागे यायचे। सो 1 2 3। सो आन्सर इज 5 - 3 = 2। चला नेक्स्ट प्रॉब्लेम, 4 - 2 तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये करायचं आहे आधी, मी 2 मिनटं थांबते, मग माझ्यासोबत तुम्ही तुमचा आन्सर चेक करा। चला करा। 4 - 2 मी तुम्हाला हिंट देते कसं करायचं ते। 4 - 2 तर काय करतो आपण, फर्स्ट जंप करतो 4 वरती आणि काय करतो, बॅकवर्ड काउंटिंग करतो। चला करा बघा, तुम्ही नोटबुकमध्ये सॉल्व्ह केलं असेल तर आन्सर बरोबर येते का चेक करा, बघा मी करते। सो 4 पर्यंत जायचं आहे मला, 4 - 2 4 मधून मला 2 डिजिट बॅकवर्ड काउंट करायचं आहे, 1 2। सो आन्सर इज 2। माझं आन्सर 2 आलं आहे, तुमचं काय आन्सर आलं आहे चेक करा। ओके नेक्स्ट 9 - 5। सो
9पर्यंत मी गेले. आता मला 5 डिजिट बॅकवर्ड काउंटिंग करायचे. 1 2 3 4 5. So 9 minus 5 is equal to 4. Answer is 4. Okay, next problem. 5 minus 1. So 0 पासून 5 वरती जंप केली. आता 5 मधनं मला 1 कट करायचे. सो 1 डिजिट मी मागे आले. सो आन्सर आलं माझ्याकडे 4. 5 minus 1 is equal to 4. पुढे 4 minus 3. सो 0 पासून आपल्याला जायचं आहे 4 आणि पुढे नाही, आपल्याला मागे यायचं आहे. सो मागे किती डिजिट यायचं आहे मला? 3 डिजिट यायचं आहे. सो मी काउंट करते 1 2 3. सो 4 minus 3 आन्सर इज 1. समजतंय ना? सोपं आहे ना? चला पुढे बघूया. 2 minus 1. सो 2 वरती जंप केली. त्याच्यानंतर 2 minus 1 किती कट करायचे आहेत? 1. So answer is 1. 2 minus 1 is equal to 1. 6 minus 5. So 6 वरती जंप केली. आता मला मागे किती डिजिट यायचं आहे? 5 डिजिट. सो -5 करायचं आहे. 1 2 3 4 5. आन्सर इज 1. सो 6 minus 5 is equal to 1. 10 प्रॉब्लेम्स मी घेतलेले आहेत. जसं मी मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 10 प्रॉब्लेम्स तुम्ही तुमच्या मम्मीकडून किंवा पप्पांकडून लिहून घ्या आणि सॉल्व्ह करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.